पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आहे. मुक्काम स्थळ बदलण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात. पुणे महानगरपालिकेचा मात्र याला विरोध आहे. पुण्यात संत महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा दुसरीकडे हलवण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. शेकडो वर्षांपासून ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करते, त्यावेळेस पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात 2 दिवस माऊलींचे पालखी मुक्कामी असते. मात्र आता आळंदी देवस्थान आणि पालखी सोहळा प्रमुख यांच्याकडून मुक्काम स्थळ बदलण्याच्या हालचालींना वेग आलाय. पुणे महानगरपालिकेने मात्र याला आता विरोध केलाय. नेते शहरात जेव्हा येतात, तो पालखी विठोबा चौक जो आहे अत्यंत अरुंद आहे. त्या ठिकाणी वाडे संस्कृती आहे आणि लोकांना आल्यानंतर दर्शनाला भाविकांना दर्शन घेता येत नाही. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये मी 10 कोटीची तरतूद केली आहे की पालखी विठोबा मंदिरा शेजारील ज्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्या एक्सटेंडेड करायच्या, वाढवायच्या. तो प्रस्ताव मला ट्रस्टने 2 वर्षापूर्वी दिला होता, पण मी चेअरमन झाल्यानंतर 10 कोटी तरतूद केली आहे. पूर्ण जागा ती ऑक्युपाय करून मंदिर देवस्थानाला जी वर्षांनी एकदा पालखी सोहळा आपल्या शहरात होतो ते करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. मग मांडवाचे आम्ही टेंडर काढलेले आहेत. त्यांच्या आरोग्याच्या विषय असतील, या सर्व दैनंदिन महापालिकेला इन्स्ट्रक्शन माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत, माननीय महापौरांनी दिले आहेत आणि आमच्या बैठकीत पण झालेल्या आहेत. अजून 2 महिने आहेत. त्या 2 महिन्यात त्या सर्व सुविधा आम्ही तिथं करू. वारकरी भाविक पुणेकरांना कुठली अडचण होणार नाही अशी आम्ही काळजी करणार आहोत. तर वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावातील बॅनर आता चर्चेत आलेत. प्रशासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. शेत जमिनीसह अडोळी गाव विकत घेण्याची सरकारला आता विनंती करण्यात आली आहे. मागण्या मान्य करा, अन्यथा सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्या. गावाच्या प्रवेशद्वारावर बॅनर लावून सरकारला आता थेट इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात आकर्षक विद्युत रोषणाईत आज श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव आहे. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे 1500 किलो रांगोळी देऊन रथोत्सव मार्गावर रांगोळ्या काढल्या जाणार. तर भक्तांसाठी 3000 किलो तुपातील शिडा प्रसाद म्हणून दिला जाणार. लाकडी रथात उत्सव मूर्ती विराजमान होतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करून सोहळा सुरू होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.